आजच्या या मुहूर्तमेढ पूजन विधी कार्यक्रमात उपस्थित 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय श्री प्रेमानंद गजवी, नियोजित अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात चांदा ते बांदा, भामरागड ते रायगड, गडचिरोली ते गंडहिंग्लज या मराठी नाट्य संमेलनाचा प्रत्येक हृदयापर्यंत नाट्यविचार पोहोचवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आली ते माननीय श्री डॉक्टर जब्बार पटेलजी, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद माननीय श्री प्रशांत दाभगेजी, इथं उपस्थित आमचे मंत्रिमंडळातले आदरणीय सहकारी कामगार मंत्री श्री सुरेश भाऊ खाडेजी, श्री खासदार संजय काका पाटीलजी, इथं उपस्थित ज्यांनी आमचं स्वागत केलं ते आदरणीय आमचे सहकारी आमदार सुधीर गाडगेजी, श्री विजय गोखलेजी, श्री मेघराजराजे भोसलेजी, मिलिंद जोशीजी, भाऊसाहेब भोईरजी, अजित भुरेजी, सतीश लोटकेजी, विजय चौगुलेजी, सुनील ढगेजी, दिलीप कोरकेजी, मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर, एखाद्याचं नाव सुटलं तर राग मानू नका, ज्यांनी ही पत्रिका छापली असेल राग त्याच्यावर काढा। या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या नाट्य संमेलनाच्या दृष्टीने आपण सर्वजण इथे एकत्रित आलो। मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना सदिच्छा देतो, शुभकामना देतो। आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मुहूर्तमेढ करतोय 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची। ही मुहूर्तमेढ यशस्वी व्हावी, स्वागताध्यक्षाचं नावही एस आहे, या गावाचंही नाव एस आहे आणि माझंही नाव एस आहे, तर आपली दिशा ही सकारात्मकच राहावी या दृष्टीने मी भगवान विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या संदर्भामध्ये जे चिंतन होईल, मंथन होईल, चर्चा होईल, यातून आमची ही नाट्य संस्कृती ही कधीतरी 1000वे आपलं नाट्य संमेलन करू शकेल इतक्या वेगाने आपण या विचारातून पुढे जावं। खरं तर सुधीर गाडगेजींनी मग जेव्हा निमंत्रण दिलं तेव्हा एक मनात विचार आला की एक सुधीर त्याला दुसरा सुधीर जर आमंत्रण देतोय तर आपण गेलंच पाहिजे। पण एक अनुभव मात्र इथं थोडासा उघड आला। मी जेव्हा पतंजलीच्या असणाऱ्या आस्थापनेत भेट द्यायला गेलो तेव्हा त्यांनी मला रामदेव बाबांनी पतंजलीचे प्रॉडक्ट दिले, कारण ते त्यांचे प्रॉडक्ट होते। नितीन गडकरींच्या कार्यक्रमात गेलो तेव्हा त्यांच्या उद्योगाचे प्रॉडक्ट दिले, पण गाडगेजी तुम्ही मात्र चितळेचे प्रॉडक्ट दिले। हे खरं नाटक आहे। खर तर मराठी नाट्यभूमी आणि आपल्या देशामध्ये पश्चिम बंगालची नाट्यभूमी हे दोन अतिशय प्रगल्भ आहे आणि आपण अनुभवतोय स्टेजवर 12,800 पेक्षा जास्त प्रयोग प्रशांत दामगेंनी केले। मी मनात विचार केला की 12,800 प्रयोग 800 काढून टाका, मी 6दा निवडून आलो, कमीत कमी 12दा जरी निवडून आलो तरी विक्रम केल्याचा आनंद होईल। पण 12,800 प्रयोग केले आणि आज इथं आल्यानंतर असं साधारणतः एक चिंतेचं वातावरण की आपण नाटक बघायला लोक येत नाही, पण आज इथं मी दर्दीही लोक पाहतोय चेहरे पाहताना आणि गर्दीही पाहतोय। आणि मला आठवतं की प्रशांत दामगेंचंच एक नाटक चंद्रपुरात होतं आणि मी त्या नाटक बघायला गेलो। जेव्हा बाहेर निघालो तेव्हा एक असा व्यक्ती की जो 115 किलोमीटरच्या ब्रह्मपुरी नावाच्या गावात तो राहतो, मी त्याला सहज विचारलं तू काय ब्रह्मपुरीवरून आला? तो म्हणाला कोणतंही नाटक असू द्या, मी 115 किलोमीटरवरून बघून येतो। माझ्या मनात त्या क्षणी भाव आला
की नाटकाला वाईट दिवस कधीच येऊ शकत नाही जोपर्यंत असे दर्दी या नाटकाच्या मागे उभे आहे. आणि हेही खरं आहे. खरं तर सर्वात पहिला जन्म कशाचा झाला? तो भाषेचा नाही झाला. 456 कोटी वर्षाच्या पृथ्वीच्या इतिहासात जेव्हा मनुष्याची उत्क्रांती सुरू झाली, पाषाण युग असेल, गुहेत राहत होता, भाषा नव्हती, पण तेव्हा एकमेकाशी संवाद हा चेहऱ्यावरचा भाव आणि अभिनयातूनच तर करावा लागत होता. तोच अभिनय आता नाटकामध्ये आपण रूपांतरित केला आणि या माध्यमातून आमची ही नाट्य संस्कृती ही रसिकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचावी, यासाठी या संमेलनात आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करत असताना मला विश्वास आहे की ज्यांनी सिंहासन चित्रपट दिला ते जब्बारजी, आपण अध्यक्ष आहात. आता या 100व्या संमेलनाच्या निमित्ताने संकल्प एकच आहे की सिंहासन चित्रपट ज्यांनी दिला ते जब्बार पटेल आमची ही रंगभूमी, नाट्यभूमी हे जनतेच्या सिंहासनापर्यंत पूर्ण शक्तीने पोचवतील. आणि ही पोचवताना सांस्कृतिक कार्य विभाग हा पूर्ण शक्तीने उभा राहील. मी आत्ता फायनान्स मिनिस्टर म्हणजे धनमंत्री नाही आहे, पण तरीही सांगतो, मी वनमंत्री असलो तरी तुमच्या मागे पूर्ण शक्तीने आम्ही उभं राहू. कारण मला याची माहिती आहे की माझ्याच लाकडाचा कागद होतो, त्याच कागदाची नोट बनते आणि ती नंतर अजित पवारांकडे जाते. पहिले तर लाकूड माझा आहे, त्यामुळे त्यामध्ये कुठेही अडचण येण्याचं कारण नाही. खरं तर आपण मुहूर्त मेढाची घंटी वाजवली. खरं तर आयुष्यामध्ये मला आवडणाऱ्या 2च घंटीचे आवाज होते, एक शाळेची, शाळा सुटण्याची, आणि नाटकाची घंटी, की जेव्हा आपण नाटक पाहायला सुरुवात करायचो. आणि लहानपणी खरं तर आईच्या मांडीवर बसून नाटकं पाहिली, कारण माझ्या कुटुंबात आई वडील दोघांनाही. आणि आता बायकोचा हात पकडून नाटक पाहतो. खरं तर सर्वात मोठं जगातलं सिंहासन कोणतं असं जर मला कोणी विचारलं तर जगातलं सर्वात मोठं सिंहासन जर यक्षानी धर्मराजाला हा प्रश्न विचारला असता तर मी मनात नेहमी विचार करतो की तेव्हा धर्मराजाने हेच सांगितलं असतं, जगातलं सर्वात मोठं सिंहासन म्हणजे आईची मांडी, यापेक्षा मोठं सिंहासन असूच शकत नाही. त्या सिंहासनावर बसून मी नाटक पाहिलं. आणि सर्वात प्रेमाचा, आनंदाचा स्पर्श तर बायकोचा हात आहे. तो घेऊन नाटक पाहताना तो आनंद, मग कधी कधी वाटतं की नाटक बघताना जेव्हा चेहऱ्यावरचा तो आनंद आहे, चेहऱ्यावरचा हास्य आहे, कारण नाटक हे तुम्हाला हृदयापर्यंत आपला आशय भाव पोहोचवतो. आणि आपण चेहऱ्यावरचा तो भाव जेव्हा नाटक बघताना पाहतो, ती एकाग्रता पाहतो, तेव्हा असं वाटतं की मेडिटेशन सांगणारे जे कोणी गुरु आहेत ते एकदा जर नाटक बघायला आलेत तर चेहऱ्यावरचा भाव पाहून म्हणेल की सर्वात चांगली एकाग्रता तर इथंच होते. जो एकाग्रता आपण त्या ठिकाणी नाटकाच्या मध्ये पाहतो तेव्हा त्याची तो सर्व चिंतामुक्त होतो. म्हणजे स्वामी समर्थ रामदासजी जरी आले असते तर मनाच्या श्लोकमध्ये 2 वाक्य काढून टाकले असते की जगी सर्व सुखी असा कोण आहे, कंडिशन नाटक पाहणारा सोडून. कारण तो आनंद, सुख, विचारमंथन, चर्चा, हृदयापर्यंत पोहोचणारा भाव, आणि ह्या नाटक संस्कृतीला आपल्याला 21व्या शतकातल्या आव्हानाला सामोरं जाताना मात करायची आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यम असेल किंवा इतर माध्यम असतील तरी आपल्या संस्कृतीला पुढे नेण्याच्या दृष्टीने रसिक, कलावंत आणि नाटककार या तिघांचा शेवटी साहित्यामध्ये साहित्यकार आणि वाचन करणारा 2च वर्ग असेल, पण इथं मात्र 3 आहेत. तो रसिक आहे, नाटक लिहिणारा आहे आणि अभिनय करणारा आहे. चित्रपटात तर रिटेक करता येतो, पण नाटकामध्ये रिटेकच नाही आहे. नाटकामध्ये जो अभिनय तुम्हाला करायचा तो पूर्णपणे एकाग्रतेने करावा लागतो. आणि म्हणून म्हटलं जातं
की नाट्य हे सर्वात उत्कृष्ट कलेचा प्रकार आहे आणि या माध्यमातून आपल्याला पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि त्या आवश्यकतेमध्ये आज आपल्याला जी आव्हान आहे त्याची चर्चा करावी लागेल. कारण 21व्या शतकात हे खरं आहे की व्यक्ती मॅन इज ए सोशल एनिमल, इथून मॅन इज ए सेल्फिश एनिमल असा प्रवास सुरू झाला. मैं और मेरा परिवार, बाकी सारी दुनिया बेकार, हा भाव निर्माण झाला. मनुष्य एकटा होतोय, त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य हे कधीतरी एखाद्या वेळी दिसतंय, त्याचं विचार मंथन हे कमी होत आहे. मग अशा प्रसंगामध्ये आपण 100वे नाट्य संमेलन करत असताना जी मुहूर्तमेढ केली ती मुहूर्तमेढ आहे पुन्हा एकदा ते दिवस की जेव्हा सभागृहामध्ये, नाट्यगृहामध्ये या कलेला आज विष्णुदास अमृत भावे यांच्या आपण या सभागृहात आहोत. त्यांच्या वडिलांचं नाव अमृत होतं. पुन्हा एकदा 100व्या या संमेलनाच्या माध्यमातून हा अमृताचा छिडकावा आपल्याला या सभागृहातून करण्याचा संकल्प करायचा आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून तर आम्ही पूर्ण शक्तीने आपल्यासोबत आहोत. खरं तर या कार्यक्रमासाठी आपण आता 9,33,00,000 रुपये दिले आहे, पुढेही आपण देणार आहोत. सर्व जिल्हा स्तरावर कार्यक्रम व्हावे ही आपली अपेक्षा आहे. ज्या नाट्यगृहांबद्दल आपण सांगितलं, खरं तर मी इथं आलो तेव्हा मला माहीत नव्हतं की या सभागृहात AC नाही. मला वाटतं की मुद्दाम जाणीव व्हावी म्हणून AC बंद ठेवले असते की आम्ही घोषणा करावी, पण नंतर लक्षात आलं हे खाजगी आहे. आणि आमच्या विभागाबद्दल तर अनेकदा गैरसमज होतो की आमचं नाट्यगृह एकच आहे, रवींद्र नाट्य मंदिर. पण कुठचंही नाट्यगृह त्याची दुरावस्था असेल तर मला फोन येतो, साहेब हे नाट्यगृहाचं अवस्था वाईट आहे. खरं तर आमचं एकच आहे रवींद्र नाट्य, आणि त्यालाही आत्ता आपण नवीनीकरणासाठी 70 कोटी रुपये खर्चाला मंजुरी दिली की ते नवीन व्हावं. एअर कंडिशन तर राहीलच, पण उत्तम असावं, प्रत्येकाला बसताना त्यामध्ये आनंद घेता यावा. आणि या अमृत महोत्सवी वर्ष आपण मागच्या वर्षी साजरं केलं आणि आता निर्णय केला की 75 अत्याधुनिक चित्रनाट्य मंदिर करायचे. त्याची तयारी आपण करतोय, त्याला मंजुरी प्राप्त झाली. सुदैवाने माननीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय जेव्हाही एखादी गोष्ट, इच्छा, एखादं निवेदन, एखादा विषय त्यांच्यासमोर नेतो तेव्हा त्याला ताबडतोब मान्यता देतात. आणि आपण जी इच्छा व्यक्त केली की नाट्यगृहामध्ये सोगार असावं, कराय एअर कंडिशन सभागृह असेल तर भाडेही जास्त आहे. आणि एअर कंडिशन सभागृहामधली सर्वात मोठी अडचण असते की 30 दिवसात तो एक दिवस AC कामच करत नाही. ज्या दिवशी विजेचं बिल येतं तेव्हा मात्र आपल्याला थंडी जाणवत नाही, इतकी गरमी वाटते की चेहऱ्यावर घाम येतो. आणि म्हणून मग आपण 75च्या 75 नाट्यगृह हे एअर कंडिशन करण्याचा निर्णय केला. या नाट्यगृहामध्ये सोलार लावण्याचा निर्णय केला. आणि प्रशांत दामगेजी आपल्यासोबत बसून आम्ही ज्या याद्या तयार केल्या की त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण असावी. नाटक करायला जो कोणी कलावंत येईल, रसिक येईल, त्याला तिथं कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये या दृष्टीने आपण त्याचं डिझाईन करतोय. आणि मला विश्वास आहे की ही सर्व 75च्या 75 नाट्यगृह हे आपण पूर्ण करू आणि या 100व्या नाट्य संमेलनाच्या चर्चेतून जी आपली इच्छा आहे ती आपण निश्चित पूर्ण करू. मग दुसरा प्रश्न शिल्लक राहिला. एकूण महाराष्ट्रामध्ये 86 नाट्यगृह आहे, पण या 86 पैकी 52 ही स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे, कुठं नगरपालिकेची आहे, कुठं महानगरपालिकेची आहे. आणि त्यांनी सुद्धा त्या नाट्यगृहापैकी फक्त 12 नाट्यगृह अशी आहे की ज्याची अवस्था बरी आहे, चांगली आहे. बाकी सारी नाट्यगृहाची अवस्था ही काही आनंददायी नाही, आपल्याला उत्साह देणारी नाही. बाकी सर्व नाट्यगृहात बसलं की हमदर्द का टॉनिक सिंकारा पिलेल्या माणसासारखी अवस्था त्याची होते. आणि म्हणून या दृष्टीने सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की नगर विकास विभागाच्या अंतर्गत ही सर्व नाट्यगृह आहे, या सर्व नाट्यगृहांचा आढावा घेऊन ही 52च्या 52 नाट्यगृह ही उत्तम व्हावी. म्हणजे 52 अधिक 75 इतकी नाट्यगृह अल्प दरामध्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही आपण प्रयत्न करतोय. यासोबत
आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये खाडेसाहेब आता तुम्हालाही आम्ही 2 कोटी दिले, सांगली कलेक्टरला 2 कोटी दिले. आणि अपेक्षा ही आहे की आपल्याकडे असणाऱ्या आता ज्या काही कला आविष्कार प्रकार आहेत त्यांना संधी मिळावी. महाराष्ट्रामध्ये आपण महासांस्कृतिक वारसा आपण चालवतोय आणि त्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये आपण विभागाच्या माध्यमातून 2 कोटी रुपये प्रत्येकी त्या जिल्ह्यासाठी दिले आहे. मला वाटतं की याचा उपयोग करून आपण त्या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये काही नाटकं सुद्धा प्रायोजित करू शकता आणि ती नाटकं त्या सर्व रसिकांना बघता येईल याचीही काळजी आपल्याला घेता येईल. खरं हे राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे आणि म्हणून 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आपण जाणता राजा करतोय की ज्या माध्यमातून 36 जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जाणता राजा होईल, काही ठिकाणी कोल्हापूरमधलं एक मोठं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं असणारं महानाट्य असेल. अशी कार्यक्रमसुद्धा आपण या माध्यमातून करण्याचा निर्णय केला आणि 2 दिवसापूर्वी त्याचाही GR हा आपण काढला. आज तुमची भेट घेताना तुमच्याशी संवाद करताना मनापासून आनंद होतोय. हे खरं आहे की महाराष्ट्राची सांस्कृतिक वैभव संपन्नता खूप मोठी आहे. कोणतं राज्य कोणता देश हा किती धनवान आहे यापेक्षा तो किती गुणवान आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने आता पर कॅपिटा इन्कम GDP हे शब्द बाजूला केले. हॅपीनेस इंडेक्स हा नवीन शब्द काढला. या सर्व आविष्कारातूनच आपण आनंदी होतो आणि आनंदी असेल तर मला विश्वास आहे की आपल्या राज्याची प्रगती माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली, माननीय अजितदादाच्या सहकार्यामध्ये जेव्हा वेगाने होते आहे तेव्हा हे क्षेत्र ज्या वेगाने पुढे जाईल तेवढी क्षमता आपलीही वाढणार आहे. आणि मला विश्वास आहे की या मुहूर्तमेढच्या माध्यमातून काही अजून इच्छा खरं तर प्रशांतजींनी व्यक्त केल्या, पण सर्वच गोष्टी मी इथं केल्यात तर मग पुण्याच्या 6 तारखेच्या भाषणाला मला मुद्दे राहणार नाही, कारण तिथेही काही घोषणा कराव्या लागतील. आणि म्हणून आत्ता मी आपल्याला विश्वास देतो की 75 नाट्यगृह 20 सोलार अतिशय अल्प दरात. पण आपण काही अपेक्षा व्यक्त केल्या की जे या संदर्भामध्ये कलावंत येतात 6 महिन्यासाठी त्याचाही आपण विचार करू. सध्या आमच्या विभागाच्या माध्यमातून आपण जेव्हा रंगभूमीवर नाटक येतं तेव्हा 100 प्रयोगांना जर ते A ग्रेडमध्ये असेल तर 25,000 रुपये देतो, B ग्रेडमध्ये असेल तर 75 नाट्यप्रयोगांना 20,000 देतो. निश्चितपणे यामध्येही काही बदल करण्याचा विचार आपल्याला करता येईल. पण महाराष्ट्र हा मी जे राज्यगीत निश्चित केलं त्या पद्धतीनं दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र पुढेच गेला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच कदाचित असेल. खरं तर आम्ही एवढे सौभाग्यशाली आहोत की प्रभू रामाचं मंदिर जेव्हा 22 तारखेला जब्बारबाई सुरू होईल तेव्हा तुमच्या माहितीकरता सांगतो, विश्वगौरव देशगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजी जेव्हा दर्शनासाठी जाईल तेव्हा दरवाजा महाराष्ट्राचाच आहे. तिथं लागलेले सर्व दरवाजे हे महाराष्ट्रातून वनमंत्री म्हणून मी कास्ट दिला आहे. महाराष्ट्राचा वाघ आणि महाराष्ट्राचा साग हा देशभर पोचवण्याचं काम केलं. देशामध्ये खासदार कुठचाही असो, कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि कामरूपपासून कच्छपर्यंत, जाना तो महाराष्ट्र की ही दरवाजे से, कारण त्या सेंट्रल विस्टाचे लाकूड आम्ही दिलं आहे. आणि आता आपण लंडनवरून आता आपलं वाघनख आणतोय. वाघनख आणण्याचं कारणच हे आहे की जे संकट असेल ते वाघनखाच्या दर्शनाने आमची जी ऊर्जा असेल त्या ऊर्जेमध्ये ते संकट आपण निश्चितपणे मात करू शकू. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभकामना देतो, खूप सदिच्छा देतो आणि आम्ही वेगाने या माध्यमातून चिंतन मंथन करत या क्षेत्राला सुद्धा अतिशय ऊर्जित अवस्था आणण्यासाठी सर्वजण योगदान देऊ. खूप खूप धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.